शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे गहू पिकाला युरियाचे व्यवस्थापन हे कधी द्यावे आणि किती प्रमाणात द्यावे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, गहू या पिकाला युरिया देताना आपल्याला 2 टप्प्यामध्ये विभाजून आपल्याला युरियाचे व्यवस्थापन करायचे आहे. त्यातील पहिला टप्पा हा गहू हे पीक 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान असताना किंवा गहू या पिकाला तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला पहिला टप्पा हा युरियाचा द्यायचा आहे. त्यामध्ये आपण युरिया देताना एकरी 25 किलो याप्रमाणे युरिया हा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन हे आपल्याला गहू पिकाला करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरा टप्पा देत असताना आपण गहू हे पीक 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान असताना आपल्याला दुसरा टप्पा द्यायचा आहे. त्यामध्ये सुद्धा आपण युरिया हे 25 किलो एकरी याप्रमाणे आपल्याला युरिया हा देऊन द्यायचा आहे आणि पाण्याचे व्यवस्थापन हे आपले करून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी गहू या पिकाला युरिया देत असताना एकरी 1 बॅग या असा एकदाच युरिया हा देऊन मोकळे होऊन जातात. परंतु मागील 3 वर्षापासून आपण हा प्रयोग आपल्या शेतामध्ये करत आहे. त्यामध्ये आपण युरिया एकदाच न देता एकरी 1 बॅग ही 2 टप्प्यामध्ये म्हणजे 25 किलो एक वेळेस आणि 25 किलो दुसऱ्या वेळेस अशा 2 टप्प्यामध्ये विभागून आपण युरिया देत आहे. याचा अनुभव आपल्याला असा आला की 25 ते 30 पर्यंत उत्पादन आपले गहू ह्या पिकाचे या एकाच प्रयोगामुळे वाढलेले आहे. तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये जर तुमच्या शेतामध्ये 2 ते 3 एकर गहू असेल तर त्यातील 1 एकराला हा प्रयोग नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला फरकसुद्धा दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा नक्की शेअर करा. तसेच शेतीविषयक नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे आहे. धन्यवाद.